राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव व्हावा यासाठी त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केंद्र शासनाकडे शिफारस करण्याचे निवेदन दिले। आमदार काळे यांनी निवेदनात म्हटले आहे की 4 दशकाहून अधिक काळ राज्याच्या राजकारणात सक्रिय राहून स्वर्गीय अजितदादांनी महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले। कृषी, सहकार, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रभावी काम केले। जनतेशी असलेला त्यांचा थेट संपर्क आणि निर्णयक्षम नेतृत्व ही त्यांची ओळख होती। स्वर्गीय अजितदादांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून समाजातील विविध घटकांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले। त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान म्हणून केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।